रामकृष्ण हरी. आज मी आलेलो आहे आमच्याच गावातील एका छोट्याशा तळ्यामध्ये. जेव्हापासून आम्ही लहानाचे मोठे झालो तेव्हापासून हे तळ हे कधीही म्हणजे याच्यात पाणी प्रत्येक वेळेस म्हणजे पाणी कधीही कमी झालं नाही. परंतु यावर्षी या तळ्याने पूर्ण कोरडच तळ या ठिकाणी झालेलं आपण बघू शकताय. खूप दिवसापासूनची एक क्युरिओसिटी होती मला का नेमकी पाण्याखाली जे असतंय ते कशा पद्धतीचं असेल. ते आज या ठिकाणी मी आलो आणि जे कोरडं तळ बघितल्यानंतर मनाला एक खूप वाटलं की यावर्षी पावसाचं गणित काय आपल्याला योग्य दिसत नाही. आता शेतकरी जे आहे ते आभाळाक डोळे लावून बसलेले आहे. आता आपण तळ बघतोय. या तळ्यात म्हणजे कसं हे खाली असतंय ते आपण या व्हिडिओमध्ये बघू शकतोय. जसं एखाद्या आपण वाळवंटातील भागात जातोय तसं या ठिकाणी आपल्याला फिलिंग वाटतं. आता तळं ज्या वेळेस पूर्ण आटतं वाटल्यावर या ठिकाणी ना आपल्याला असं हे दिसतं, जे मासे आहे ते मासे आपल्याला या ठिकाणी असे मेलेले दिसतात. म्हणजे त्यांचे जे अवशेष आहे ते आपल्याला या ठिकाणी थोडे थोडे दिसतात. म्हणजे पाण्याअभावी ते मेले असतील असं आपल्यास बघताना लक्षात येतं. आणि या ठिकाणी आपणास कसं दिसतं, आता इकडून या भागातून म्हणजे आपला डोंगरदऱ्याचा भाग असल्यामुळं इकडून जो पाणी येतं त्याची जी मळशी असते ती मळशी खाली बसते. आणि मळशी खाली बसल्यानंतर आपणास इथं असे मळशीचा पूर्ण एक थर आलेला या ठिकाणी दिसतोय. आणि आपण या ठिकाणी बघू शकतोय म्हणजे कसं हे जे आहे याच्यात असं सापटी तयार होतात. म्हणजे वेगवेगळ्यानी हे तयार होतं. आता इथं ही काही माती ही इथून शेतकरी बांधवांनी काढून नेलेली आहे. म्हणजे जेणेकरून आता हे उन्हाळा असल्यामुळं आता हे बघा कशा स्वरूपात इथं म्हणजे वरून जे लेयर तयार होतं आणि त्याच्या आतमध्ये पण असं एक सापटीसारखं हे असतंय. म्हणजे आपण याच्यात बघू शकतोय म्हणजे सापटी असतात आणि त्याच्यातून बरोबर त्या अशा पद्धतीने सापटी असतात आणि त्याच्यातून ते बरोबर खाली म्हणजे आपला व्हिडिओ काढायचा मुद्दा म्हणजे असा का जे तळ आहे ते कोरडं झाल्यानंतर आपण आज कसं दिसतं. आपली एक क्युरिओसिटी असते का या पाण्याच्या खाली कसं असेल, म्हणजे नेमकी काय असेल, दगडं असतील का काय असेल. आणि हे कसं आहे भविष्याच्या दृष्टीने कधी काही आपत्तीच्या वेळेस आपणास या गोष्टी थोड्याफार माहिती पाहिजे का नेमकी खाली कशा पद्धतीने. म्हणजे आता इकडं आपण बघू शकतोय का इथं हे लवाने इथं चढ आहे. म्हणजे हे लक्षात येतं लागलीस या पद्धतीने. आणि हे कसं आहे हे आता मी जे माझ्या बघण्यात आलं ते पहिल्यांदाच कोरडं तळं या ठिकाणी मी बघतोय आणि मला ते काही राहवलं गेलं नाही. म्हणजे कसं आहे पहिल्यांदाच कोरडं तळं बघत होय. काँग्रेसचं सरकार गेलं, BJPचं सरकार आलं, पण या सरकारच्या काळात आपणास बघायला लागतंय. म्हणजे सरकारचा काय प्रॉब्लेम नाही याच्यात, पण मग सांगायचं तर म्हणजे पावसाचं प्रमाण हे कुठंतरी कमी होऊ राहिले असं आपणास दिसतंय. हे बघू शकताय आपण या ठिकाणी हे तळ आहे. या तळ्यात 12ही महिने पाणी असतं, पण यावर्षी या तळ्यात पाणी नाही. कुठंतरी काहीतरी संकेत आपल्याला हे तळं देत आहे. या तळ्याच्या ह्याच्या आपण थोडं म्हणजे प्रत्येक ठिकाणी अशीच परिस्थिती काही म्हणजे गावांमध्ये का पाण्याचे स्रोत जे आहे ते थोडेफार प्रमाणात म्हणजे आपण
ते तशा पद्धतीने डेव्हलप करायला पाहिजे, तसे काय आपण अजून केलेले नाही. ते आपणास या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न आहे. कुठंतरी आपण काळानुसार आपण एका बाजूला म्हणायचं झाडं लावायची आणि दुसऱ्या बाजूला झाडं कापायची, त्या बदल्यात झाडं काहीच लावायची नाही. हे कुठंतरी बंद झालं पाहिजे असं मला वाटतं. झाडं आहे तर आपण, झाडं नाही तर आपण नाही, हे कुठंतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि पाणी वाचवलं पाहिजे, वृक्ष वाचवले पाहिजे. रामकृष्ण हरी.